आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: सम्मनचा आत्मा नौशेर खान बनला. नेकी आणि सेवूने तर त्याच जन्मात मोक्ष प्राप्त करून घेतला, परंतु सम्मनच्या मनाला ठेच लागली की जर माझ्याकडे धन असते तर मला मुलाला कापावे नसते लागले. परमात्माने त्याच जन्मात सम्मन, नेकी, सेऊ यांना धनधान्याने परिपूर्ण केले होते. ते निर्धन राहिले नव्हते. सम्मन दिल्लीचा महान धनी व्यक्ती झाला होता, परंतु तरीही मोक्षाची इच्छा झाली नाही. ज्या कारणामुळे मुलाची कुर्बानी परमेश्वर रूप सद्गुरूसाठी केल्यामुळे पुढच्या जन्मात नौशेरखा शहराच्या राजाच्या घरी जन्म घेतला, राजा बनला. 80 खजाने हिरे मोत्यांनी भरलेले होते, पण तो दान करत नव्हता, ना परमात्म्याचे स्मरण करत होता. परमेश्वर कबीरजी जिंदा बाबा अल खिजरचे वेश धारण करून नौशेर खानचा बादशाह नौशेर खानच्या जवळ गेले आणि दान करण्यासाठी उपदेश दिला. राजा म्हणाला, मी निर्धन राजा आहे. जिंदा म्हणाले की तुमच्या तर 80 खजिन्यांचे झेंडे लागले आहेत. ही राजाची ओळख असायची की ज्याच्याकडे जेवढे खजिने आहेत तेवढे झेंडे उभे करत असत. राजा म्हणाला, हे तर कोळसे आहेत. जिंदाने म्हटले की जशी तुझी नियत आहे कोळसेच होतील. राजाने खजिने उघडून पाहिले तर खरंच कोळसे झाले होते. राजाने परमेश्वरांचे चरण पकडून क्षमा याचना केली. परमेश्वर म्हणाले की जर अधिक धन दान करशील तर हे परत हिरे मोती बनतील. राजा म्हणाला, जशी आपली आज्ञा तसेच करतो. खजिने पुन्हा हिऱ्यांनी भरले. राजा नौशेर खानने अधिक प्रमाणात धन दान केले, ज्याच्या फलस्वरूप तसेच पूर्वजन्माची भक्ती व सद्गुरु सेवेच्या फलस्वरूप इराक देशामध्ये बलख नामक शहराचा राजा बनला. विस्तृत कथा पुढे आहे.